पुढचा पॉइंट आहे बघा, परम्युटेशन्स व्हेन रिपीटेशन्स आर अलाउड. परम्युटेशन्स काढायचे आपल्याला, म्हणजे टोटल अरेंजमेंट्स काढायचे कोणाच्या, व्हेन रिपीटेशन्स आर अलाउड. नंबरचं रिपीटेशन किंवा ऑब्जेक्टचं रिपीटेशन अलाउ असेल तर. बघा आता, द नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ एन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट टेकन आर ॲट अ टाइम. टोटल ऑब्जेक्ट किती आहेत, तर एन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आहेत, एका वेळेस किती घ्यायचे ॲट अ टाइम, आर ची अरेंजमेंट करायची. व्हेन रिपीटेशन्स आर अलाउड, आपल्याला नंबर त्या ऑब्जेक्टचं रिपीटेशन अलाउ आहे, इज द सेम ॲज दॅट ऑफ नंबर ऑफ वेज ऑफ फिलिंग आर प्लेसेस. आर प्लेसेस आपल्याला करायचे, आर ऑपरेशन्स आपल्याला करायचे युजिंग एन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स. आर ऑपरेशन्स करायचे आहेत, आर प्लेसेस भरायचे आणि आपल्याकडे टोटल ऑब्जेक्ट किती आहेत, तर एन ऑब्जेक्ट आहेत. म्हणजे टोटल ऑब्जेक्ट आहेत एन, ॲट अ टाइम आपल्याला अरेंजमेंट करायचे आर, पण नंबरचं रिपीटेशन अलाउड आहे. मग आता बघा, तर आपल्याला आर प्लेसेस भरायच्यात, म्हणजे ही फर्स्ट प्लेस आहे, ही सेकंड प्लेस आहे, ही थर्ड प्लेस आहे, असं आपल्याला टोटल प्लेसेस किती भरायच्या, तर आर प्लेसेस भरायच्या. मग ऑब्जेक्टचं रिपीटेशन अलाउ आहे, टोटल ऑब्जेक्ट्स आहेत एन. इफ टोटल ऑब्जेक्ट आर एन, then first place, this first operation can be done by any one of this n object. या फर्स्ट प्लेस वर आपल्याला या टोटल n ऑब्जेक्ट पैकी कोणताही वापरता येईल. सो दिस फर्स्ट प्लेस कॅन बी फिल्ड बाय n डिफरंट वेज. आपल्याला या पहिल्या जागेवर n ऑब्जेक्ट कुठलाही वेग बसवता येईल, म्हणजे पहिली जागा आपल्याला वेगवेगळ्या n प्रकारे भरता येईल. आता रिपीटेशन अलाउ आहे, जर सपोज आपल्याला 3 अंकी 4 अंकी संख्या जर तयार करायची असेल, तर जो नंबर आपण इथे लिहिलाय तोच नंबर आपल्याला इथे अलाउ आहे. म्हणजे आपल्या ऑब्जेक्ट मध्ये फरक पडत नाही, जे ऑब्जेक्ट कमी होत नाही. म्हणजे सेकंड प्लेस भरताना पुन्हा आपल्याकडे एन ऑब्जेक्ट्स आहेत. ऑब्जेक्टचं रिपीटेशन अलाउ आहे, जो नंबर इथे लिहिणार आहे तोच नंबर इथं चालेल. म्हणजे सेकंड प्लेसला पुन्हा आपण किती लिहिणार, तर एन ऑब्जेक्ट पैकी कुठलाही एक आपण ऑब्जेक्ट इथे ठेवू शकतो. म्हणजे सेकंड प्लेस कॅन बी फिल्ड बाय एन डिफरंट वेज. पुन्हा नंबरचं रिपीटेशन अलाउ आहे, ऑब्जेक्टचं रिपीटेशन अलाउ आहे, त्यामुळे थर्ड प्लेसची जागा पुन्हा आपण एन नी भरणार. असं आपण फोर्थ प्लेसची जागा सुद्धा एन नी भरणार. असं सगळे एन येणार आहेत, कारण आपल्याला रिपीटेशन अलाउ आहे. मग टोटल नंबर ऑफ ऑपरेशन्स किती होतील बघा, एन पी आर. हे किती असतील, टोटल ऑपरेशन्स किती असतील, तर एन इंटू एन किती वेळा लिहिणार आहे आपण, तर आर टाइम्स येणार आहे, म्हणजेच एन रेज टू आर असेल. म्हणजे टोटल अरेंजमेंट्स किती झाल्या, तर एन रेज टू आर झाल्या. आलं, त्या टोटल अरेंजमेंट्स, टोटल परम्युटेशन्स हे किती झाले, तर एन रेज टू आर झाले. बघा पुढचा आहे, द नंबर ऑफ परम्युटेशन्स टेकन ऑल ॲट अ टाइम. सगळ्यांची आपल्याला अरेंजमेंट करायची, म्हणजे एन ऑब्जेक्ट असतील तरी या एन सगळ्या ऑब्जेक्टची आपल्याला अरेंजमेंट करायची. When n specified objects always come together. या n पैकी n स्पेसिफाईड ऑब्जेक्ट असे आहेत की ते नेहमीच शेजारी शेजारी आले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 3, 4, 5 असे नंबर्स आहेत आणि याची अरेंजमेंट करायची आहे आणि आपल्याला सांगितलं की हा 3 आणि 4 आहे, हा नेहमीच शेजारी शेजारी आला पाहिजे. मग तो 3, 4 चालेल किंवा 4, 3 चालेल, पण तो शेजारी शेजारी पाहिजे. सपोज आपल्याकडे 6, 7 असे नंबर्स आहेत आणि संख्या तयार करायची आपल्याला 3 अंकी. 3 अंकी संख्या तयार करायची म्हणजे तुम्ही किती पण ऑब्जेक्ट घेऊ शकता, कुठलाही घेऊ शकता. मग सपोज 3, 4 घेतलं आणि 5 असेल, किंवा हा 5 आपल्याला इथे पण लिहिता येईल बघा, 5 पहिल्यांदा 5 आणि मग 3, 4, किंवा हेच आपल्याला असंही लिहिता येईल 4, 3 आणि 5. म्हणजे झालं काय याच्यामध्ये, तर 3 आणि 4 एकत्र आले. सो n स्पेसिफाईड ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज कम टुगेदर. जर असं असेल, टोटल n ऑब्जेक्ट पैकी m स्पेसिफाईड ऑब्जेक्ट नेहमीच आपल्याला एकत्र पाहिजे असेल, तर टोटल परम्युटेशन किती होतात, तर m फॅक्टोरियल इनटू n मायनस m प्लस 1. म्हणजे या टोटल ऑब्जेक्ट मधून n मायनस करायचा आणि त्याच्यात प्लस 1 करायचा आणि त्याचे फॅक्टोरियल काढायचे. बघा फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे टोटल n ऑब्जेक्ट आहेत, टोटल n ऑब्जेक्ट आहेत आणि या n ऑब्जेक्ट पैकी 2 स्पेसिफाईड ऑब्जेक्ट आपले असे आहेत की ते नेहमीच आपल्याला एकत्र पाहिजे. 2
असे आहेत, किंवा आपल्याला फोटोग्राफसाठी माणसं बसवायची आहेत n, आणि आपल्याकडे 2 पर्सन्स असे आहेत की ते नेहमी शेजारी शेजारी बसणारे पाहिजे, मग तुम्ही तो कसाही बसवा. मग या 2 स्पेसिफाईड ऑब्जेक्टला सपोज आपण म्हणूयात की हा P1 आणि P2 हे 2 पर्सन्स असे आहेत की ते नेहमी शेजारी शेजारी पाहिजेत फोटोग्राफसाठी. मग बघा फोटोग्राफसाठी आपण P1 P2 असा बसवणार, किंवा पहिल्यांदा P2 ला बसवणार आणि मग P1 ला बसवणार. पर्सन्स कसेही बसणार, पण हे नेहमी शेजारी पाहिजे. यांच्या अलीकडे आणि यांच्या पलीकडे चालेल, यांच्या अलीकडे यांच्या पलीकडे चालेल, पण त्यांच्या मध्ये कोण नको, ते नेहमी शेजारी शेजारी पाहिजे. मग आता या 2 पर्सनची अरेंजमेंट बघा, या 2 पर्सनची अरेंजमेंट करायची. आता P1 P2 किंवा P2 P1 यांच्या पुढे आणि मागे माणसं चालतील, पण यांच्या मध्ये आपल्याला नको. आपल्याकडे आता हा n, आपण टोटल माणसं विसरून जाऊ, आपण फक्त या 2 माणसांबद्दल बोलूया. मग आपल्याकडे टोटल माणसं किती आहेत, तर 2 आहे. आणि किती जणांची अरेंजमेंट करायची आहे, तर 2 जणांची अरेंजमेंट करायची. म्हणजे n किती आहे सध्या आपल्याकडे, तर 2 आहे. r किती आहे, 2 आहे. मग npr नुसार त्यांची अरेंजमेंट 2p2 म्हणजे 2 फॅक्टोरियल होईल. आणि हा 2 फॅक्टोरियल म्हणजे आपला कोण झाला, तर हा m फॅक्टोरियल झाला. म्हणजे आपण जेवढे स्पेसिफाईड ऑब्जेक्ट एकत्र करणार आहे, ते हे स्पेसिफाईड ऑब्जेक्टचा फॅक्टोरियल इथं आलं. आता टोटल n माणसं आहेत, या n मधून ही 2 वजा झाली, या सूत्राप्रमाणे हे काढायचं. 2n मधून ही 2 वजा झाली आणि त्यात +1 करायचा आणि याचं फॅक्टोरियल काढायचं. म्हणजे किती आले, तर n - 1 फॅक्टोरियल झाले. म्हणजे टोटल अरेंजमेंट आपल्या किती झाल्या, टोटल परम्युटेशन्स म्हणूयात आपण. टोटल परम्युटेशन झाले 2 फॅक्टोरियल इंटू n - 1 फॅक्टोरियल. हे आपले टोटल अरेंजमेंट झाले. कसं आलं कळलं, तर हे m फॅक्टोरियल म्हणजे 2 झालं आणि ही वजाबाकी आपली एवढी आहे. कधी जर टोटल n ऑब्जेक्ट असतील आणि 2 स्पेसिफाईड ऑब्जेक्ट जर एकत्र करायचे असतील तर. आता इथं 3 फॅक्टोरियल आले, तर इथं 3 फॅक्टोरियल, इथं 3 माणसं एकत्र करायचे असतील तर इथं 3 फॅक्टोरियल येणार. आणि इथं किती होईल, तर 3n - 3 +1 होईल. म्हणजे काय असेल ते आपलं उत्तर येईल आणि तो नंबर इथं जाईल. हे झालं आपलं काही स्पेसिफाईड ऑब्जेक्ट एकत्र असतील तर. म्हणजे काय होईल बघा, तर आपल्याकडे 5 माणसं आहेत आणि ही 5 माणसं आपल्याला फोटोग्राफसाठी अशी बसवायची, आणि त्यातली 2 माणसं अशी आहेत की ती एकत्र पाहिजे आणि राहिलेली 3 कुठेही चालतील. मग 2 माणसं एकत्र पाहिजेत म्हणजे ते 2 आपला झाला m, बरोबर. म्हणजे आपलं m फॅक्टोरियल इंटू n - m +1 असं उत्तर येणार आहे. हा इथं किती झाला, तर 2 फॅक्टोरियल झाला. n किती आहे आपला, 5 आहे. -2 + 1 फॅक्टोरियल, हे किती होईल बघा, हे इथं 3 झाले आणि हा एक 4, म्हणजे हे 4 फॅक्टोरियल आणि हे 2 फॅक्टोरियल असं आपली टोटल अरेंजमेंट होणार. ही फक्त सबट्रॅक्शन आपल्याला करून फॅक्टोरियल फक्त काढायचे, बाकी काही करायचं नाहीये. पुढचं बघा, नंबर ऑफ permutations of n distinct object taken r at a time. आपल्याला टोटल ऑब्जेक्ट किती आहेत, n आहे आणि त्यातले घ्यायचे किती, तर r घ्यायचे. when a specified object is always to be included, या n मधला एक स्पेसिफाईड ऑब्जेक्ट असा आहे की तो नेहमीच आपल्या अरेंजमेंट मध्ये आला पाहिजे. म्हणजे हे टोटल n ऑब्जेक्ट जर असतील तर यातला सपोज हा एक स्पेसिफाईड ऑब्जेक्ट असा आहे की तो आपल्या प्रत्येक अरेंजमेंट मध्ये आलाच पाहिजे. मग टोटल परम्युटेशन्स त्याचे किती होतात बघा, तर r इंटू n - 1 p r - 1. आता हे कसं केलं आपण, तर हे जे n टोटल आपले ऑब्जेक्ट आहेत त्यातला हा r, हा जो स्पेसिफाईड ऑब्जेक्ट आहे हा कट केला. म्हणजे आपले ऑब्जेक्ट किती राहिले, तर n - 1 राहिले. n मधून एक कट झाला म्हणजे टोटल ऑब्जेक्ट झाले n - 1. आता आपल्याला किती जणांची अरेंजमेंट करायची होती, तर r ची करायची होती, पण हा घ्यायचाच आहे. मग हा जर सोडला तर आपल्याकडे ऑब्जेक्ट किती राहिले घ्यायचे, तर r - 1 घ्यायचे. म्हणजे टोटल n - 1 मधून r - 1 ऑब्जेक्ट घ्यायचे आणि त्याची अरेंजमेंट करायची. आणि हा जो स्पेसिफाईड एक ऑब्जेक्ट आहे त्याची अरेंजमेंट करत न्यायचं. म्हणजे टोटल नंतर टोटल अरेंजमेंट किती होतात, तर r इंटू n - 1 p r - 1. आता याची प्रूफ जी आहे ती पुस्तकात नाहीये, डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला दिलाय. म्हणजे हे टोटल अरेंजमेंट अशा घ्यायची. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 10 माणसं आहेत आणि फोटोग्राफसाठी ही माणसं बसवायची, तर त्यातला एक माणूस असा आहे, आपण असं म्हणूयात की आपले हे प्रिन्सिपल आहेत. आपल्याला 10 पर्सन्सची अरेंजमेंट करायची आणि त्यात प्रत्येक फोटोमध्ये हे प्रिन्सिपल आलेच पाहिजे. मग आता हे प्रिन्सिपल बाजूला ठेवले तर आपल्याकडे माणसं किती शिल्लक राहिली,
9 राहिली. मग या 9 माणसांची अरेंजमेंट करायची. फॉर एक्झाम्पल आपल्याला 5 माणसांची अरेंजमेंट करायची, म्हणजे n 10 आहे आणि ऍट अ टाइम आपल्याला किती जणांची अरेंजमेंट करायची, तर 5 माणसांची अरेंजमेंट करायची. मग आपण काय करणार, तर हे प्रिन्सिपल बाजूला ठेवले, तर यातून एक मायनस झाला म्हणजे इथं 9 झाले, यातून एक मायनस झाला म्हणजे आपला r झाला 4. म्हणजे n-1 p r-1 किती होईल बघा, 9 मधून 4 माणसांची अरेंजमेंट करायची, बरोबर आहे ना. हे n-1 म्हणजे 10-1 झाले आणि हे r-1 झाले, म्हणजे इथं आपला झाला 5-1 आलं. मग आता याला मल्टिप्लाय कशाने करायचं, तर r नी करायचं. r आपला किती होता, 5 होता. म्हणजे टोटल अरेंजमेंट किती होती, 5 × 9p4. काय केलंय, टोटल माणसं आहेत 10. टोटल आपण म्हणू की प्रिन्सिपल पुन्हा आपले टीचर आणि स्टुडंट मिळून 10 पर्सन्स आहेत. त्यातल्या 5 पर्सनची आपल्याला अरेंजमेंट करायची फोटोग्राफसाठी, पण प्रत्येक फोटोमध्ये प्रिन्सिपल आपले आलेच पाहिजे. प्रत्येक फोटोमध्ये प्रिन्सिपल आलेच पाहिजेत. म्हणजे जर अशी 5 माणसं आपण बसवली तर प्रिन्सिपल कुठेही बसवा, पण आपल्याला प्रिन्सिपल आपल्याला पाहिजेच आहे. म्हणजे आपण बाकीची माणसं किती घेणार, तर 4च घेणार. म्हणजे ही 4 पर्सनची अरेंजमेंट केली, पण बाकीची किती माणसं राहिली, आता 10 मधून एक प्रिन्सिपल सरांना आपण बाजूला काढलं म्हणजे 9च माणसं राहिली. म्हणजे 9 मधून 4 माणसांची अरेंजमेंट करायची आणि त्याला r नी म्हणजे आपल्या टोटल 5 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ही आपली टोटल अरेंजमेंट झाली. हॅलो बघा पुढचं आहे काय, the number of permutations of n distinct objects taken are at a time. टोटल ऑब्जेक्ट n आपण किती घेणार आहे, तर r ऑब्जेक्ट घेणार आहे. when specified object is not to be included in any permutation. या n ऑब्जेक्ट पैकी, टोटल n ऑब्जेक्ट आहे, या n ऑब्जेक्ट पैकी एक पर्सन असा आहे, एक ऑब्जेक्ट असा आहे की जो आपल्याला फोटोग्राफ साठी घ्यायचाच नाहीये, म्हणजे आपल्याला त्याची अरेंजमेंट करायचीच नाहीये. मग हा आपल्याला घ्यायचाच नाहीये, म्हणजे ह्या राहिलेल्यांची अरेंजमेंट करायची आहे. मग राहिले किती, n मधनं एक मायनस झाला म्हणजे n-1 चीच अरेंजमेंट आपल्याला करायची. म्हणजे टोटल ऑब्जेक्ट किती झाले आपल्याकडे, तर n-1च झाले, कारण हा आपण गणतीत धरणारच नाहीये, तो आपण इन्क्लूड करणारच नाही. आणि किती जणांची अरेंजमेंट करायची, तर 8 जणांची अरेंजमेंट करायची. सो टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स आर n-1 p r. म्हणजे सपोज आपल्याकडे 10 पर्सन्स आहेत, या 10 पैकी आपल्याला 5 जणांची अरेंजमेंट करायची आहे, पण एक पर्टिक्युलर माणूस असा की जो आपल्याला फोटोग्राफ साठी घ्यायचाच नाहीये. म्हणजे टोटल माणसं किती झाली, तर 9 झाली आणि 9 मध्ये आपल्याला 5 माणसांची अरेंजमेंट करायची. तो टोटल नंबर ऑफ परम्युटेशन्स आर 9p5. बघा एक्झाम्पलला सुरुवात करतोय आपण. तिसरा एक्सरसाइज आपण सुरू करतोय. फाइंड n if np6 adds to np3 equal to 120 adds to 1. आता हा आपल्याला भागाकार दिलाय, रेशो दिलाय, म्हणजे आपल्याला भागाकार दिलाय आणि आपल्याला n ची किंमत काढायची. मग दिलाय काय काय बघा, np6 adds to np3 equal to 120 adds to 1. आता हे रेशो आपण डिनॉमिनेटरच्या स्वरूपात लिहूया, भागाकाराच्या स्वरूपात लिहूया. सो np6 अपॉन np3 इक्वल टू 120 अपॉन 1. हे आपलं गणिताला सुरुवात झाली. मग याच्यानंतर आपण काय करणार, तर याचा फॉर्म्युला लिहिणार, याचा फॉर्म्युला लिहिणार. आता याचा फॉर्म्युला काय येणार, npr नुसार. आता r आपल्याला 6 आणि 3 दिलाय, मग npr चा फॉर्म्युला काय, npr दिस इज n फॅक्टोरियल अपॉन n minus r फॅक्टोरियल. म्हणजे इथं काही, तर n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r किती आपला 6 आहे, त्याचा फॅक्टोरियल आला, अपॉन याची किंमत किती येईल, n फॅक्टोरियल अपॉन n minus 3 फॅक्टोरियल. दिस इज इक्वल टू 120 अपॉन 1. त्याच्यानंतर आपण काय करणार, तर हे डिनॉमिनेटर आहे त्याचा क्रॉस मल्टिप्लाय करणार वरती घेऊन, म्हणजे n फॅक्टोरियल अपॉन n minus 6 फॅक्टोरियल इनटू याचा अंश आणि छेद इंटरचेंज होईल, म्हणजे वरती येणार n minus 3 फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल इक्वल टू 120 अपॉन 1. आता बघा हा n फॅक्टोरियल कट झाला, म्हणजे
म्हणजे शिल्लक काय राहिलं आपलं, तर n-3 फॅक्टोरियल अपॉन n-6 फॅक्टोरियल इक्वल टू 120 अपॉन 1. आता यातला मोठा नंबर शोधायचा. मग आता यातला मोठा नंबर आपण कसा शोधणार, तर n ची किंमत सपोज आपण म्हणूया 10 आहे. मग n जर 10 असेल तर n-3 किती होईल, हा n-3 झाला 7 आणि n-6 म्हणजे 10-6 झाला 4. कोणता नंबर मोठा आहे, हा नंबर मोठा आहे, बरोबर. म्हणजे n-3 मोठा आहे हे आपण समजून घ्यायचं. n ची किंमत या दोन्ही पेक्षा मोठी घ्यायची आणि ही सबट्रॅक्शन किती येते ते बघायचं. मग आता n-3 n-6 पर्यंत कन्वर्ट करायचा. आता तो कन्वर्ट कसा होईल बघा, हा n-3 तसाच राहील. यातून एक मायनस केलं, यातून एक मायनस केलं म्हणजे n-4 होईल बघा, होईल ना. पुन्हा यातून एक मायनस केलं म्हणजे n-5 होईल आणि पुन्हा यातून एक मायनस केलं म्हणजे n-6 होईल आणि त्याला फॅक्टोरियल लावलं अपॉन n-6 फॅक्टोरियल इक्वल टू 120 अपॉन 1. बघा काय केलं, तर n-3 कन्वर्ट केला n-6 पर्यंत. n-3 लिहिला, त्याच्यातून एक मायनस केलं n-4 झाला, त्यातून एक मायनस केलं n-5 झाला, यातून एक मायनस केलं n-6 झाला आणि हे फॅक्टोरियल कॅन्सल केलं. आता शिल्लक काय राहिलं, तर n-3 n-4 आणि n-5 इक्वल टू 120 असं आपलं उत्तर आलं. मग आता जर हे उत्तर आपलं असेल तर बघा हे 3 नंबर्स आहेत, n-3 n-4 आणि n-5 असे आपले 3 नंबर्स आहेत ते. आता हे 3 नंबर जर नीट बघितलं तर 3 शेजारचे नंबर आहेत बघा. म्हणजे बघा हा 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे. n मधून मायनस झालाय, आपण म्हणूयात की n10 आहे. जर n10 असेल तर हा नंबर किती आहे, 7 आहे. हा नंबर किती आहे, 6 आहे. हा नंबर किती आहे, 5 आहे. म्हणजे हा मोठा नंबर आहे, हा त्याच्यापेक्षा लहान आहे आणि हा त्याच्यापेक्षा लहान आहे. आणि हे 3 जवळचे नंबर आहेत बघा, हे 3 जवळचे नंबर आहेत. आपण जसे एक्झाम्पल सोडवत जातो तसं आपल्याला कळतं एका कॉन्स्टंट नंबर मधनं 3 वजा झालाय, मग 4 वजा झालाय, मग 5 वजा झालाय. म्हणजे हे 3 शेजारचे नॅचरल नंबर आहेत. त्यातला हा मोठा, हा त्याच्यापेक्षा लहान आहे, हा त्याच्यापेक्षा लहान आहे. आपण आता काय करणार, तर या 120 चे फॅक्टर पाडायचे आणि या 120 चे फॅक्टर पाडताना 3 नंबर असे शोधायचे की या 3 नंबरचा गुणाकार 120 झाला पाहिजे आणि हे 3 नंबर शेजारचे नंबर असतील. म्हणजे 7, 6, 5 किंवा 10, 9 आणि 8 असे 3 शेजारचे नंबर असतील आणि त्यातला मोठा नंबर पहिल्यांदा लिहायचा. आता हे जर 3 फॅक्टर काढले तर बघा आपल्याला किती मिळेल, 6 गुणिले 5 गुणिले 4 होईल का बघा. 5 चौक 20 झाले, 20 गुणिले 6 6 दुने 12 120 झालं. बघा मोठा नंबर मी आधी लिहिलाय, मग त्याच्यापेक्षा लहान, मग त्याच्यापेक्षा लहान झालं. म्हणजे झालं काय बघा, तर पहिला नंबर आहे n-3, तो किती असेल, नक्कीच 6 असेल. म्हणजे n किती झाला, तर 9 झाला. बघा चेक करू आपण. दुसरा नंबर आहे n-4, तो किती आला, 5 आला. म्हणजे n किती झाला, 9 झाला. आलं. हे जर तुम्ही उलट लिहिलं, म्हणजे जर असं लिहिलं 4, 5 आणि 6 आणि n-3 4 म्हटलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे. त्यामुळे तुमची ऑर्डर हे 3 नंबर चढत्या क्रमाने असतील तर हे 3 नंबर चढत्या क्रमाने लिहायचे, हे 3 नंबर उतरत्या क्रमाने असतील तर हे 3 नंबर उतरत्या क्रमाने लिहायचे आणि पहिला इक्वेट करायचा म्हणजे आपल्याला n मिळेल. आपला n किती झाला आता, तर 9 झाला.